हॅलो फ्रेंड्स, कंटिन्यू करूयात एक्सरसाइज 2.3. याच्यामध्ये आहे क्वेश्चन नंबर सेकंड. पहिल्यातले 6 प्रॉब्लेम्स आपले झालेले आहेत. तर या सेकंड मध्ये काय दिलं बघूयात. गिव्हन एन इंटरवल ए बी दॅट सॅटिस्फाईज हायपोथेसिस ऑफ रोल्स थेरम. रोल्स थेरमचे हायपोथेसिस सॅटिस्फाय करते. याचा अर्थ रोल्स थेरमच्या ज्या कंडिशन्स होत्या ज्या आपण यापूर्वी डिस्कस केलेल्या आहेत, तर त्या सर्व कंडिशन हे फंक्शन सॅटिस्फाय करते. कोणत्या फंक्शन साठी? एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स रेज टू 4 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 2 है ना. हे दिलेलं फंक्शन आहे आणि हे फंक्शन रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर इट इज नोन दॅट ए इक्वल टू -1 फाइंड बी है ना. हा जो इंटरवल आहे याच्यामध्ये ए बी मध्ये ए ची व्हॅल्यू -1 आहे. ओके. आणि बी जो आहे तो आपल्याला आता फाइंड आउट करायचा आहे मित्रांनो. जर हा फंक्शन रोल्स थेरम साठी व्हॅलिड असेल, त्याचे हायपोथेसिस जर सॅटिस्फाय होत असेल तर मग रोल्स थेरम मध्ये काय आहेत गोष्टी. एक तर फंक्शन कंटिन्युअस असतो दिलेल्या इंटरवल मध्ये, क्लोज्ड इंटरवल ए बी मध्ये. सेकंड आहे फंक्शन हा डिफरन्शिएबल असतो याच ओपन इंटरवल मध्ये. तिसरी आणि महत्वाची कंडिशन आहे, हे जे एंड पॉइंट आहेत या एंड पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू सेम असते. ओके. या जर 3 गोष्टी एखाद्या फंक्शन मध्ये सॅटिस्फाय होत असतील तर रोल्स थेरम तिथे व्हॅलिड आहे असं आपण म्हणतो, किंवा रोल्स थेरमचे हायपोथेसिस सॅटिस्फाय होतात असं आपण म्हणतोय. आणि तर इथं प्रॉब्लेम मध्ये दिले की या 3 कंडिशन इथे या सॅटिस्फाय होतात. ओके. सॅटिस्फाय होत असतील तर यातली आपण ही कंडिशन आपण या कंडिशनचा आपण इथे यूज करणार आहोत. बघा, गिव्हन एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स रेज टू 4 एक्स स्क्वेअर मायनस 2 हा फंक्शन आहे. सिन्स रोल्स थेरम इज व्हॅलिड फॉर दिस फंक्शन है ना. रोल्स थेरम या फंक्शन साठी व्हॅलिड असल्यामुळे हा फंक्शन कंटिन्युअस असणार आहे, डिफरन्शिएबल असणार आहे. परंतु आपण यातली ही तिसरी कंडिशन, या थर्ड कंडिशनचा आपण वापर करूयात है ना. रोल्स थेरम व्हॅलिड असल्यामुळे किंवा त्याच्या हायपोथेसिस सॅटिस्फाय होते है ना. दोन्हीचा अर्थ एकच. देअरफॉर वी कॅन टेक एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी. हे दोन समान असलं पाहिजे. बरोबर आहे. आता इथे काय करूयात, एफ ऑफ एक्स साठी एक्सप्रेशन दिलेलं आहे. मग ह्या एक्सच्या जागी जर ए आला मित्रांनो, तर इथे काय होणार आहे, ए पॉवर 4 प्लस ए स्क्वेअर मायनस 2 असा येईल. फंक्शनची ए या ठिकाणी असलेली व्हॅल्यू आपण याच्या मदतीने काढू शकतो. तर ए पॉवर 4 ए स्क्वेअर मायनस 2. एफ ऑफ बी साठी व्हॅल्यू येईल बी रेज टू 4 बी स्क्वेअर आणि -2. दोन्ही साईडचा -2 कॅन्सल होईल. मात्र ए ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे जी की -1 आहे. बट ए इक्वल टू -1, देअरफॉर ए ची व्हॅल्यू -1 इथे ठेवूयात. -1 चा पॉवर 4 प्लस -1 चा स्क्वेअर इक्वल टू बी रेज टू 4 आणि हा बी स्क्वेअर. -1 चा पॉवर 4 1, याचा -1 चा स्क्वेअर सुद्धा 1 येईल. बी स्क्वेअर आणि हा बी पॉवर 4 आणि बी स्क्वेअर. 1 आणि 2 होईल, इकडे पाठवू आपण. देअरफॉर बी पॉवर 4 बी स्क्वेअर -2 इक्वल टू 0. असं एक इक्वेशन आपल्याला इथे मिळते मित्रांनो, आहे बी स्क्वेअर. त्याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला बी च्या व्हॅल्यू मिळून जाणार आहे. तर इथे काय करू आपण, बी स्क्वेअरला एखादा दुसरा एक कॉन्स्टंट आपण वापरूयात. लेट बी स्क्वेअर इक्वल टू समजा एम किंवा यू व्ही टी असं काही घेता येईल. आपण एम घेऊयात. देअरफॉर बी स्क्वेअरला जर एम म्हटला तर बी चा पॉवर 4 म्हणजे बी स्क्वेअरचा परत स्क्वेअर म्हणजे एम स्क्वेअर होणार आहे. त्यानंतर इथे बी स्क्वेअरच्या जागी आपल्याला काय ठेवायचं मित्रांनो, एम प्लस एम -2 है ना. इथला -2 इक्वल टू 0. हे एम मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, सॉल्व्ह करूयात. बघा इथे पाठीमागे 1 आहे, 1 आणि -2 चा गुणाकार -2 येणार आहे.
या -2 चे असे फॅक्टर पाडायचे की त्यांची सम प्लस होणारी पाहिजे. तर बे एक बे हा प्लस हा मायनस, तर +1 येणार. ओके, तर फॅक्टर असे पडतील m² + 2m - m - 2 = 0. बघा या दोघांची सम +m येते. याला आपण इथं स्प्लिट केले. वर्ग समीकरणे कशी सॉल्व्ह करायची आपल्याला माहिती आहे. ओके, तर या दोघांतनं काय कॉमन येईल? m आतमध्ये राहील m + 2. या पुढच्या दोघांमध्ये हा मायनस कॉमन घेऊयात, तर m + 2 राहील. m + 2 पूर्ण ब्रॅकेट कॉमन घेऊयात, म्हणजे m हा m आणि इथे -1 = 0 असं राहील. Therefore m + 2 = 0 or m - 1 = 0 असेल. नेक्स्ट, m ची व्हॅल्यू काय आहे बघा. m ची व्हॅल्यू आहे b². सो m च्या जागी b², हा +2 आपण राईट साईडला पाठवल्यास तो होईल -2, और m च्या जागी b² हा -1 इकडे पाठवल्यास +1 होईल. आता हा जो इंटरवल ए बी कन्सिडर केलेला आहे, ए आणि बी च्या व्हॅल्यूज ह्या रिअल व्हॅल्यूज आहेत मित्रांनो, रिअल नंबर्स आहेत ए आणि बी. मग हे जर रिअल नंबर्स असतील ए आणि बी, तर त्यांचा स्क्वेअर जो आहे ना, इथे जर आपण बी चं रूट घेऊ लागलो तर हे √-2 येणार, आणि जो की कॉम्प्लेक्स नंबर आहे है ना. तर इथे बी ची आपल्याला रिअल व्हॅल्यू इथे मिळणार नाही है ना, त्याच्यामुळे आपण हे काही कन्सिडर करणार नाही. आपण या व्हॅल्यूज कन्सिडर करूयात. देअरफॉर बी = इथं रूट जर घेतला आपण तर ±1 मिळेल. मग तिथं बी च्या दोन व्हॅल्यू मिळतात, एक आहे +1, दुसरी आहे -1. मात्र ए ची व्हॅल्यू आहे -1. ओके, जर ए ची व्हॅल्यू जर -1 असेल आणि बी ला सुद्धा आपण जर -1 घेतला, तर मग हा इंटरवल कसा होणार? -1 to -1, जो की पॉसिबल नाहीये. ओके, त्याच्यामुळे आपण याच्यामधली या दोन व्हॅल्यू पैकी आपण एकच व्हॅल्यू कन्सिडर करणार आहोत, ती म्हणजे +1. वी टेक b = 1. राईट. तर फायनली आपल्याला ए ची व्हॅल्यू जर -1 असेल तर बी ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 1. राईट. कंटिन्यू करूयात. क्वेश्चन नंबर 3. व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन्स. बघा हा क्वेश्चन काय करायचं याच्यामध्ये नेमकं लक्षात घ्या. आपल्याला रोल्स थेरम व्हेरीफाय करायचं आहे. म्हणजे त्याच्या ज्या मेन 3 कंडिशन्स आहेत की फंक्शन कंटिन्युअस असणे, सेकंड फंक्शन डिफरन्शिएबल असणे, तिसरी कंडिशन आहे f(a) आणि f(b) सेम असणे. कंटिन्युअस असतो क्लोज्ड इंटरव्हल वरती, डिफरन्शिएबल असतो ओपन इंटरव्हल ab वरती, आणि हे जे एंड पॉइंट आहेत त्या एंड पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू सेम असते. ह्या 3 कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील तर रोल्स थेरम तिथे व्हॅलिड आहे असं आपण म्हणतो, किंवा रोल्स थेरमचं हायपोथेसिस ते सॅटिस्फाय करतात असं म्हणता येते. आणि ह्या 3 कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या, इफ है ना, हे सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय होत असतील, तर ह्या ओपन इंटरवल ए बी मध्ये आपल्याला एक तरी पॉइंट सी असा भेटतो है की नाही. देयर एक्झिस्ट सी, ऍटलीस्ट वन सी बिलॉंग्स टू ए बी सच दॅट f'(c) = 0 है ना. फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह त्या पॉइंटला काय येतं? 0 येतं मित्रांनो. म्हणजे त्या पॉइंटला असलेला टँजेंट, त्या कर्वला असलेला टँजेंट हा एक्स ऍक्सिसला पॅरलल असतो. तर आपल्याला हा तो पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. या 3 कंडिशन सॅटिस्फाय होतात का ते चेक करायचंय, आणि सॅटिस्फाय होत असतील तर तो पॉइंट आपल्याला सी फाइंड आउट करायचा आहे. एवढ्या 3 कंडिशन फक्त सॅटिस्फाय होत असेल तर त्याची व्हॅलिडिटी चेक होते. एकदा का तो फंक्शन जर रोल्स थेरम साठी व्हॅलिड होत असेल तर आपल्याला हे प्लस आणखीन जास्तीचं पुढे काम करायचंय, ते म्हणजे सी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. चला एक एक प्रॉब्लेम डिस्कस करूयात. याच्यातला आपण पहिला कन्सिडर करूयात. बघा काय दिलेलं आहे. पहिल्यासाठी आन्सर आपण लिहूयात. बघा पहिल्या फंक्शन मध्ये साइन एक्स आहे, कॉस एक्स आहे, आणि 7 हा एक कॉन्स्टंट आहे. त्याच्यामुळे साइन एक्स आणि कॉस एक्स स्टँडर्ड फंक्शन्स आहेत आणि ते कंटिन्युअस असतात. सिन्स sin x and cos x are standard functions, standard trigonometric functions, comma, they are continuous
ऑन देअर रेस्पेक्टिव्ह डोमेन्स, त्यांच्या डोमेन्स वरती ते नक्कीच कंटिन्युअस आहेत. परत यांचं डिफरन्शिएशन सुद्धा आपल्याला एक्झिस्ट होतंय असं दिसतंय, काही अडचण नाही. ऑल्सो sin x, cos x are differentiable. मग याचा अर्थ काय झाला? therefore the function f of x equal to sin x plus cos x plus 7 is continuous on the interval 0 to 2 pi, है ना, and differentiable on open interval 0 to 2 pi, राईट. तर या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. तिसरी कंडिशन जी आहे, ए आणि बी आहेत 0 आणि 2 पाय, या दोन व्हॅल्यू साठी फंक्शनच्या व्हॅल्यू सेम येतात का ते आपल्याला चेक करायचंय. नाउ टेक a equal to 0 and b equal to 2 pi. f of a आणि f of b आपण फाइंड आउट करूयात या पहिल्या फंक्शन साठी. therefore f of a म्हणजे किती आहे? f of 0, राईट आहे. तर हा पहिला फंक्शन आपण a ची व्हॅल्यू 0 घेऊन याची व्हॅल्यू काढूयात. sin 0 प्लस cos 0 तो 7 ॲज इट इज राहील. sin 0 ची व्हॅल्यू 0, cos 0 इज 1 प्लस 7, तर व्हॅल्यू मिळते आपल्याला 8. ओके, तर f of a ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 8. आता काय करायचंय? अँड f of b शोधूयात. b ची व्हॅल्यू आहे मित्रांनो या ठिकाणी 2 पाय, राईट. तर 2 पाय साठी व्हॅल्यू शोधूयात. sin 2 पाय प्लस cos of 2 पाय प्लस 7. बघा 0 आणि 2 पाय हे अँगल कुठे आहे थोडस चेक करा ना. हा एक्स ऍक्सिस आहे, ओरिजिन आहे, वाय ऍक्सिस आहे, है ना. 0 अँगल हाच आहे. ओके, हा एक्स ऍक्सिस हा 0 अँगल आणि 2 पाय सुद्धा तोच आहे. हे दोन्ही अँगल कसे आहेत? अगदी को टर्मिनल अँगल्स आहेत, राईट आहे, 0 आणि 2 पाय. त्याच्यामुळं sin 0 आणि sin 2 पायची व्हॅल्यू सेम येणार. cos 0 आणि cos 2 पायची व्हॅल्यू सुद्धा सेमच येणार आहे, राईट. तर sin 2 पायची व्हॅल्यू येईल 0, cos 2 पायची व्हॅल्यू येईल 1 प्लस हा 7 म्हणजे झाला 8. तर f of a आणि f of b कसा झाला? सेम झाला, राईट. त्याच्यामुळे आपण f of a इक्वल टू f of b इथे लिहूयात. therefore f of a इक्वल टू f of b. ही तिसरी कंडिशन सुद्धा सॅटिस्फाय झालेली आहे. बघा पहिली कंडिशन आहे फंक्शन कंटिन्युअस असणे एक, आणि त्याच्यानंतर फंक्शन डिफरन्शिएबल असणे दुसरी गोष्ट, आणि एंड पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू त्या इंटरव्हल मध्ये पर्टिक्युलर इंटरव्हलच्या एंड पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू सेम असणे. तर तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्यात. याचा अर्थ हा फंक्शन रोल्स थेरम साठी व्हॅलिड आहे, है ना. इथे लिहूयात आपण. therefore all the conditions of Rolle's theorem are satisfied. सॅटिस्फाय झाल्यात, है ना. मग सॅटिस्फाय होत असतील तर रोल्स थेरम नुसार काय होणार? therefore there exist, हा सिम्बॉल there exist साठीच आहे, उलटा ई. therefore there exist C belongs to open interval AB. आता इकडे AB म्हणजे कोण आहे? 0 to 2 पाय हा इंटरवल. ओके, there exists a point in the open interval 0 to 2 pi such that कसा असेल तो? त्या पॉइंटला फंक्शनचं डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू काय येणार आहे? 0 येणार. ओके, तर ह्या इक्वेशन साठी आपण आता थोडंसं काम करूया. इकडे कंटिन्यू करू आपण आन्सर. f dash of c 0 येणार असा एक पॉइंट आपल्याला नक्कीच भेटेल, है ना. फ्रॉम 1, है ना, हा इक्वेशन 1 वरून आपण घेऊयात. फ्रॉम 1 बाय डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, है ना. या 1चं आपण डिफरन्शिएशन घेऊयात. f dash of x, sin x हा डेरिव्हेटिव्ह मिळेल cos x, cos x हा डेरिव्हेटिव्ह मिळेल
मायनस साइन एक्स, 7 चा डेरिव्हेटिव्ह असणार आहे 0. राईट आहे. आता ही एफ डॅश ऑफ एक्स ची ही व्हॅल्यू झाली. एफ डॅश ऑफ इथं एक्सच्या जागी आपण सी ठेवूयात. फॉर एक्स इक्वल टू सी, एफ डॅश ऑफ सी इक्वल टू कॉस सी मायनस साइन सी असं असेल. मात्र आता या पॉइंटला सॉरी असलेले डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे ही व्हॅल्यू झाली 0 है ना. बट एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0, देअरफॉर इथे 0 ठेवू आपण. 0 इक्वल टू कॉस सी मायनस साइन सी. मायनस साइन सी इकडे आल्यानंतर काय होईल, साइन सी इक्वल टू कॉस सी. हे एक रिलेशन मिळाले. या रिलेशन वरून आपल्याला आता काय करायचंय, सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बघा अशा कोणत्या व्हॅल्यूज आहेत, असा कोणता अँगल आहे ज्याच्यासाठी साइन आणि कॉस सेम आहे है ना. आणि ती व्हॅल्यू आपल्याला पाहिजे 0 to 2 पाय मध्ये है ना. 0 to 2 पाय म्हणजे एका रोटेशन मधल्या है ना. 0 डिग्री, 90, 180, 270 आणि 360 या एवढ्या रोटेशन मध्ये आपल्याला अशा सी ची व्हॅल्यू कोणती मिळते. एक तर व्हॅल्यू आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 45 डिग्री है ना, ज्याला आपण पाय बाय 4 म्हणतो है ना. साइन 45 ची व्हॅल्यू येते 1/√2 आणि कॉस 45 ची व्हॅल्यू सुद्धा 1/√2 येते. एक व्हॅल्यू आपल्याला मिळते नक्कीच, ती म्हणजे आहे π/4. राईट. π/4 साठी या दोन्ही व्हॅल्यू 1/√2 मिळतात. बरं आता पुढच्या क्वाड्रंटचा जर विचार केला आपण, हा ASTC चा वापर केला समजा, ASTC राईट आहे, तर इथे ऑल पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे इथे साइन कॉस सेम मिळण्याची पॉसिबिलिटी होती, मिळालं असेल. इथे साइन पॉझिटिव्ह आहे मात्र इथे कॉस निगेटिव्ह आहे, जमणार नाही. फोर्थ मध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे आणि साइन निगेटिव्ह आहे. इथे टॅन कॉट पॉझिटिव्ह आहेत, बाकीचे निगेटिव्ह, म्हणजे साइन आणि कॉस दोघे निगेटिव्ह आहेत. इथं सेम मिळण्याची शक्यता आहे आणि मिळतात ह्या पॉइंटला समजा. म्हणजे हा अँगल किती होतो माहिती का, हा 45 परत 90 आणखी 90 म्हणजे झाला 180 आणि अजून 45 म्हणजे 225 डिग्री. 225 डिग्रीला सुद्धा साइन कॉस ची व्हॅल्यू सेम येते, जे की -1/√2 आहे. ओके. तर 225 ला आपण काय लिहू शकतो, 5 गुणिले 45 लिहिता येतो है ना. म्हणजे 5π/4. 45 म्हणजे π/4. तर दोन व्हॅल्यू मिळतील सीच्या, एक आहे π/4 आणि दुसरी आहे 5π/4 है ना. तर याच्यावरून आपण लिहू शकतो इथे therefore C इक्वल टू π/4 और 5π/4. हा, या दोन व्हॅल्यू कशा आल्या त्याचं काय आपल्याला इथे कुठलं काही स्पष्टीकरण देण्याची गरज नाहीये. हा, हे मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करायचं आणि ह्या दोन व्हॅल्यू आपण सीच्या लिहू शकतो. पहिली आहे π/4 आणि दुसरी आहे 5π/4. राईट. हा झाला फर्स्ट प्रॉब्लेम. राईट. हा सेकंड क्वेश्चन कंटिन्यू करूयात. बघा काय दिले, एफ ऑफ एक्स इक्वल टू साइन ऑफ x/2. एकच फंक्शन आहे साइन एक्स, इथे साइन x/2 आता. आणि नक्कीच तो कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल सुद्धा आहे है ना. द फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल टू साइन ऑफ x/2 is continuous on 0 to 2π and differentiable on open interval 0 to 2π. राईट. नेक्स्ट, दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या रोल्स थेरमच्या. आता ह्या एंड पॉइंटला आपण व्हॅल्यू चेक करूयात. आणि हे बघा पूर्वीचाच इंटरवल आहे, 0 आणि 2π ला साइनचे व्हॅल्यू सेमच येणार आहेत मित्रांनो. तर इथं आपण कॅल्क्युलेट करूयात. नाव a इक्वल टू 0 अँड b इक्वल टू 2π. तर एफ ऑफ a म्हणजे एफ ऑफ 0 आणि एफ ऑफ, आता एक्स एफ ऑफ एक्स असेल तर x/2, तर एफ ऑफ 0 तर काय येणार आहे आपल्याला इथे साइन ऑफ 0/2. साइन ऑफ 0/2 म्हणजे 0 आणि साइन 0 ची व्हॅल्यू मिळते 0. तर एफ ऑफ ए मिळाला आपल्याला 0 आणि पुढे एफ ऑफ बी कॅल्क्युलेट करूयात. तर बी ची व्हॅल्यू आहे 2π. तर इथे मिळेल आपल्याला साइन ऑफ
2 पाय बाय 2 2 कॅन्सल झाले. साइन पाय ची व्हॅल्यू सुद्धा 0 आहे. एफ ऑफ बी मिळाला 0. तर इथे आपल्याला काय मिळणार आहे, एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी सेम झाले. देअरफॉर एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी. तर आपला फंक्शन कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल आहे, एंड पॉइंटला व्हॅल्यूज सेम आहेत, त्याच्यामुळे रोल्स थेरमच्या तीनही कंडिशन सॅटिस्फाय होतात. दिलेला फंक्शन व्हॅलिड आहे रोल्स थेरमसाठी. तर मग आता एक पॉइंट आपल्याला या 0 to 2 पाय मध्ये असा मिळेल की त्या पॉइंटला या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आपल्याला, 0. देअरफॉर बाय इथे थोडं लिहायला पाहिजे ना, सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्यामुळे. देअरफॉर ऑल दी कंडिशन्स ऑफ Rolle's theorem are satisfied. Therefore, there exists C, at least one value of C belongs to 0 to 2 pi such that f dash of C equal to 0 असेल. राईट आहे. तर इथे आपण डेरिव्हेटिव्ह काढूयात. नाव एफ ऑफ एक्स इक्वल टू आहे साइन ऑफ एक्स बाय 2. याचं डिफरन्शिएशन केल्यास एफ डॅश ऑफ एक्स साइनचा डेरिव्हेटिव्ह मिळेल कॉस अँगल एक्स बाय 2 ॲज इट इज राहील. आणि ह्या एक्स बाय 2च्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल, जी की आहे हाफ. ओके, तर एफ डॅश ऑफ सी काय मिळेल, हा हाफ इकडे घेतो मी, हाफ कॉस ऑफ सी बाय 2 मिळेल. बट एफ डॅश ऑफ सी काय मिळेल, 0. एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0. त्याच्या जागी आपण 0 ठेवल्यास हाफ इंटू कॉस ऑफ सी बाय 2. हा हाफ इकडे आला तर हा 0 होईल, म्हणजे कॉस ऑफ सी बाय 2 0 येणार. देअरफॉर कॉस ऑफ C बाय 2 0. ओके, कॉस 0 व्हायला लागला मित्रांनो. कॉस कुठे 0 होतो हो, है ना, कॉस 90 है ना, कॉस 90 जर असेल है ना, तर 90 डिग्रीला कॉसची व्हॅल्यू 0 येते. आणि तसेच या 270 ला है ना, या 270 डिग्रीला सुद्धा 0 येते. तर इथे आपण लिहूयात देअरफॉर हा C बाय 2 एक तर असेल पाय बाय 2 और C इक्वल टू असेल 3 पाय बाय 2. मग आता C बाय 2 जर पाय बाय 2 असेल तर C ची व्हॅल्यू येईल पाय, राईट. आणि इथे C ची व्हॅल्यू, सॉरी इथे C बाय 2 ठेवलाय हा, तर 2 2 कॅन्सल झाले, C ची व्हॅल्यू मिळते 3 पाय. परंतु 3 पाय म्हणजे किती मित्रांनो, ते थोडंसं कॅल्क्युलेट करूया. हा झाला पाय है ना, 180 डिग्री, एक पाय झाला है ना, दिस इज 2 पाय. आणि परत आणखी एक, म्हणजे हा अँगल किती व्हायला लागलाय, 2 पाय पेक्षा बाहेर चालला ना, तो 360 पेक्षा मोठा व्हायला लागलाय. इथं 180 ठेवलं तर 540 डिग्री होतं. आणि आपला जो इंटरवल आहे तो 0 to 2 पाय आहे, म्हणजे 0 to 360 डिग्रीज आहे. तर हा C याच्यामध्ये पॉसिबल नाही आहे. तर हा जो 3 पाय आहे दॅट इज नॉट बिलॉंग्स टू 0 to 2 पाय है ना. तर C ची आपल्याला एकच व्हॅल्यू मिळेल. देअरफॉर C इक्वल टू पाय, एवढी एकच व्हॅल्यू मिळते C ची, राईट. नेक्स्ट क्वेश्चन, हा थर्ड आता कंटिन्यू करायचा आपल्याला. बघा काय दिलेलं आहे, हा थर्ड मध्ये हा पॉलिनॉमियल फंक्शन आहे है ना, आणि प्रत्येक पॉलिनॉमियल फंक्शन हा कंटिन्यूअस असतो, डिफरन्शिएबल सुद्धा असतो. त्याच्यामुळे पहिल्या दोन कंडिशन तर रोल्स थेरमच्या सॅटिस्फाय होतातच. द फंक्शन f of x equal to x square minus 5x plus 9 is polynomial function. Therefore, it is continuous on 1 to 4 and differentiable on open interval 1 to 4. Okay. Also,
दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, कंटिन्यू झाला, डिफरन्शिएबल झाला. आता आपल्याला चेक करायचं एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी च्या व्हॅल्यू सेम येतात का. ऑल्सो फॉर ए इक्वल टू 1 अँड बी इक्वल टू 4, एची व्हॅल्यू 1 घेऊयात, बी घेऊयात 4. काय मिळतं बघूया. एफ ऑफ 1 एकशा जागी 1 ठेवूयात, 1 स्क्वेअर मायनस 5 इंटू 1 प्लस 9 किती मिळतं बघा. हा 9 1 1 10, 10तनं 5 गेले 5. अँड एफ ऑफ 4, तर 4चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 4. सरळ या फंक्शन मध्ये एकशा जागी 4 ठेवायचे ना. पहिल्यांदा 1 ठेवला, फंक्शनची व्हॅल्यू मिळाली 5. आता 4 ठेवूयात, 4चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 4 प्लस 9 इक्वल टू 4चा वर्ग 16, 16 आणि 9 25 है ना. या दोघांची बेरीज पॉझिटिव्ह आहेत. 16 आणि 9 25, 25 मधनं हा 20 गेले, राहतात 5. काय झालं. देअरफॉर एफ ऑफ 1 इक्वल टू एफ ऑफ 4. तिसरी कंडिशन सुद्धा सॅटिस्फाय झालेली आहे है ना. त्याच्यामुळं हा जो फंक्शन आहे तो रोल्स थेरम साठी व्हॅलिड आहे. राईट आहे. देअरफॉर एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 9 satisfies all the conditions of रोल्स थेरम. रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन तो सॅटिस्फाय करतो. मग तसं असेल तर देअरफॉर देअर एक्झिस्ट a point C belongs to open interval 1 to 4 such that f dash of C must be 0 है ना. Okay, now इथे डेरिव्हेटिव्ह काढूयात. f dash of x, x square चा डेरिव्हेटिव्ह 2x minus 5 as it is, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि प्लस 9 चा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजेच f dash of x काय मिळतो 2x minus 5. Therefore, याच्या जागी जर c ठेवला तर f dash of c 2c minus 5. परंतु f dash of c काय असणार रोल्स थेरम नुसार 0 असेल. सो 0 इक्वल टू 2c minus 5. मायनस 5 इकडे घ्या, 2c 2 ने डिवाइड करू, 5/2 इक्वल टू c. राईट आहे. तर हा फंक्शन रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय करतो. त्याच्यामुळं हा जो इंटरवल आहे 1 to 4 ठीक आहे ना, याच्यामध्ये एक पॉइंट आपल्याला मिळतो 5/2. 5/2 म्हणजे 2.5 जो की 1 आणि 4च्या मध्ये आहे. ज्या पॉइंटला फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय येते 0 येते. राईट. ओके. तर हे तीनही प्रॉब्लेम्स आपण मित्रांनो डिस्कस केले. याला परत एकदा तुम्ही न पाहता सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. पण इथं थांबूयात. थँक्यू.